आपल्याला भारतीय मॅरेथॉन बॅग शिवायची आहे. त्याचे कटिंग आहे, बॅग म्हणजे 14 इंची शिवायची आणि कटिंग आहे 15 बाय 17.5. बॅगसाठी आपल्याला 2 लूप लागणार आहे. त्या लूपची लांबी आहे 3 इंच. पहिल्यांदा पीस आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. दोन्ही टोक जुळवून घ्यायचे आहेत खाली समान. ज्या ठिकाणी बंद बाजू असेल तिथून लूप लावण्यासाठी आपल्याला 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. रिवर्स मारून जिथे मार्किंग केलं आहे तिथे आतमध्ये असं जॉईंट करून जी दुमडलेली बाजू आहे ती आतमध्ये घालायची आहे. आणि रिव्हर्स मारून घ्यायचं. वरून आपल्याला फोल्डिंगसाठी 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तिथून पुढे 1 इंचाचं रिव्हर्स मारायचं. तिथून सुई उचलायची फक्त आणि जे 1.5 इंचाचं मार्किंग केलंय तिथून टिप मारायची आहे. रिव्हर्स मारायचं आहे. तसंच सेम दुसऱ्या बाजूला पण करायचं. खालून 2 इंचाचं मार्किंग करायचं लूपसाठी. वरून 1.5 सोडायचं. 1.5 पासून प्लस 1 इंचाचं लूपवरती रिव्हर्स मारायचं. एक इंचाची तर रिव्हर्स मारून सुई उचलून 1.5 इंचाच्या मार्किंगवर टिप मारायची आणि रिव्हर्स मारायची. एक इंचाच्या फोल्डिंगसाठी आपल्याला तयार केलेली जागा अशी ओपन राहते. त्या ओपन राहिलेला हे कापड निसटू नये म्हणून तिथे छोटीशी बारीक घडी करायची आणि त्या घडीवर टिप मारायची. जी ओपन जागा आहे तिथपर्यंतच. तिथून सुई ठेवून नुसता पीस फिरवून घ्यायचा. दुसरी बाजू पण दुमडून घ्यायची. रिव्हर्स मारायचा. सुई ठेवायची तशीच आणि पीस फिरवून घ्यायचा. नाही तशी टिप मारून घ्यायची. तशीच आपण दुसरी बाजू पण टिप मारून घेतलेली आहे. आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. वरती 1/2 इंच दुमडून घ्यायचं आणि जे खाली आपण रिव्हर्स मारून घेतलंय हे होल रिकाम आहे इथे घ्यायची आहे ती पट्टी 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. बघायचं पहिला 1 इंच तयार झालंय त्या फोल्डिंगसाठी. 1 इंचासाठी फोल्डिंग तयार. रिव्हर्स मारून घ्यायचं. 1/2 इंच आपल्याला फोल्डिंग वर येता घालायचं आहे. पूर्ण आपल्याला राऊंड करायचं आहे. फोल्डिंगची दुसऱ्या बाजूला आपण रिव्हर्स मारून घ्यायचं.
फोल्डिंग 1 इंचाचा असं तयार झालेलं आहे. एक इंचाचं फोल्डिंग आहे. लूप अशा प्रकारे तयार झालं पाहिजे, म्हणजे यातून आपल्याला बंद घालायचं आहे. ही ओपन बाजू अशी पाहिजे आणि मागच्या साईडला बंद पाहिजे. आतल्या बाजूला अशी बंद पाहिजे आणि बाहेर अशी ओपन, जेणेकरून आपल्याला यातून बंद घालून. या बॅगसाठी नायलॉनची काळी दोरी आपण वापरलेली आहे. या दोरीचं माप 60 इंच आहे. जे आपण फोल्डिंग 1 इंचाचं तयार केलंय, पूर्ण राऊंड आलेला पाहिजे. जिथून घातलंय तिथून पूर्ण राऊंड. टोप आपण लूपमध्येच ठेवलं होतं, ते दुसरं घेऊन आपल्याला गाठ बांधायची. तसंच सेम दुसऱ्या बाजूला पण आपल्याला दोरी घालायची. तसंच सेम त्या फोल्डिंगवरून घालून घेतलेलं, त्याला गाठ बांधलेली. ही बॅग आपली तयार झालेली आहे. त्याची आपण उंची आणि रुंदी मोजून घेऊया. रुंदी झालेली आहे 14 करेक्ट आणि उंची करेक्ट 16 झालेली आहे.